जो असे जागता आपुलिया गीता जो असे जागता धन्य माता पिता तया आपुलिया गीता जो असे आपुलिया गीता जो असे धन्य माता पिता तया थोड़े कन्या पुत्र होते थोड़े कन्या पुत्र होते भागवत करते कन्या पुत्र होते कन्या पुत्र होते तुकामणे हरि का आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाजिया कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हैक हर्ष वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझा दैव पार नाही कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाच्या बापा पांडुरंगा तुझे या सत्तेने तुझे गुण गाव तुझे या सत्तेने तुझे गुण गाव तेरे सुखी राहू सर्व काळ तुझे स्वतः भक्ता ज्ञानेच्या अंजन सर्व होणे जाणी तुझ्या हाती तुझ्या सत्तेने तुझे गुण गाऊ तेने सुखी राहू सर्व काळ महायोग पीठे तटे भीमरत्य
वरण पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम पर ब्रह्मलिंगम पांडुरंगाचारू प्रथम पांडुरंगाचारू प्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः कैलासराणा शिवचंद्र मोडी फणींद्र माता कोटी झळाडी कारुण्य सिंधु बहु दुःखहारी तुझे शंभो मज कोण तारी मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयोति मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या आदिकरण तेचे बंधु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता प्रसंग झेंडोळा ग्राम या ग्रामामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आयोजित केलेला आहे तरी सर्व आपण इथे उपस्थित ग्रामवासी तसेच आमच्या मातृशक्ती तसेच पुरुष मंडळी तसेच मृदंगाचारी गायनाचारी विनेकरी तसेच आपले भजनी मंडळी सगळ्याच या व्यासपीठावरून सगळ्याच प्रणाम आज सुरुवातीचा दिवस आहे आज म्हणजे दिवस सुरुवात आहे म्हणून जर उशीर झालेला आहे वेळ केवढ दिलेला आहे 8:30 ते 10:30 म्हणजे 2 तासाचे आता आपलं किती वाजले 10 वाजले म्हणून हो दे 10 वाजू दे 11 वाजू दे जेथपर्यंत आपल्या चालते तेथपर्यंत चालू नाही का म्हणून आज या ज्ञानेश्वरी पारायण तसेच गाथा हरिपाठ काकडा हे तुमच्या वेळेनुसार चालूच आहे आणि चालणारच आहे म्हणून आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे म्हणजे मला जास्त मराठी येत नाही तरी बोलण्याचे प्रयत्न करेन कारण म्हणजे आम्ही तेलंगणात आहोत ना आमचा जाता वेगळाच आहे म्हणून प्रयत्न करीन म्हणून आज सेवेसाठी घेतलेला अभंग संत जगद्गुरु तुकाराम महाराजाचा
4 चरणाच्या सेवेला घेतलेला अभंग आहे, म्हणून त्याच्या सुरुवातीला दिलेला आहे. हित आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. हित दोन प्रकारचे असतात, एक प्रापंचिक हित आणि एक पारमार्थिक हित. म्हणजे आपल्याला कोणतं हित पाहिजे? आपल्याला पारमार्थिक हित पाहिजे. प्रपंचाचे हित आहे, सगळ्यालाच आहे. हिताकडचे ते सगळे धावपळ चालू लागते. काय करणं न करणं, जाणं येणं, हे काय आहे? ते हितच आहे. पण इथं स्वाहित सांगू लागला. स्वाहित स्वाहिता काणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. म्हणून स्वाहिता काणे आपल्याला काय पाहिजे? स्वाहित पाहिजे. म्हणून पहिला दिलेला आहे, काय दिलेला आहे? आपुल्या हिता. हित म्हणजे कशात आहे? परमार्थात हित आहे. म्हणून परमार्थ करायचं लागते. दोन दिलेला आहे. आपला जन्म आलेला आहे या जन्मभूमी, कर्मभूमी, रंगभूमी, आखरे स्मशानभूमी. म्हणून आता जन्माला आपण आपल्याला कोणतं दिलेलं आहे? नर. हे नर दिलेला, नर जन्म दिलेला दुर्लभ आहे. म्हणून तुकाराम महाराज पहिल्या 12 अभंगामध्ये देते, पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी. कशाने आलेला? पाप आणि पुण्याची समानता झाल्यामुळे आपल्याला हे नरदेह प्राप्त झालेला आहे. म्हणून आपण आता इथून काय करावं? आता तरी पुढे, आता इकडे गेला तर येत नाही, पण इकडे आहे ते दिसत नाही, गेला तर येत नाही. आता या वर्तमानामध्ये आपण काय करू शकतो ते आपल्याला प्रारब्धामध्ये होणार आहे. म्हणून आता सध्या काय करावं लागते? आपल्याला हित. हित म्हणजे कसा? हित म्हणजे जागृत होणे. हित म्हणजे जागृत होणे. आपण जागृत झालो. जागृत म्हणजे आपल्याला ओळखू येते की हे पुण्य आहे, पाप आहे, हे सुख आहे, दुःख आहे, हे स्वर्ग आहे, हे नरक आहे, हे मोक्ष आहे. हे मनुष्य जन्माला ज्ञान दिलेलं आहे. म्हणून ओळखू येते की माणूस काय करावा. आपण माणसाला जन्माला आलो, पण करावं काय? एक तर प्रपंच सगळ्यालाच आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीस समसमान. आहार सगळ्याच जीवाला आहे, निद्रा सगळ्यालाच आहे, भय म्हणजे भेव भीती सगळ्यालाच आहे, मैथून म्हणजे संसार करणे. आपल्याला नाही, हर एक जीव जंतूने आहे ते. पण आपल्याला दिलेलं आहे नरदेही चाैतिक ज्ञान जाण. नरदेहाला काय दिलेलं आहे? आणि ते हे ज्ञान नाही कोठे, आणि ते हे ज्ञान नाही कोठे, आणि ते हे ज्ञान नाही कोठे, आणि ते हे ज्ञान नाही कोठे. नदी करे देवाने वचन, नदी करे देवाचे भजन. म्हणून आपल्याला भजन केलं तर हे काय होते? मन पवित्र भजन से, तन पवित्र सेवा से. हे तन दिलेलं आहे, सुंदर तन दिलेलं आहे. असाला तन नाही, आता शरीर नाही, असाला ते दुसरं आहे. पण ते तन कसं आहे? शरीर चांगलं आहे. म्हणून या शरीराला काय व्हावं लागते? सेवा. काय? तन पवित्र सेवा से, मन पवित्र हरि भजन से.
धन पवित्र दान से, धन असलं तर दान करा. या मनाने काय करा, देवाचे भजन. या नाभ्यात आलं म्हणून भजन होते ना, नाही तर भजन होणार नाही. मग भजन केलं तर जीवाचे सार्थक होते, नाही तर निरंतर जन्माला येऊन काय केला, काहीच नाही. म्हणून आपल्याला असा सुंदर नर दिलेला आहे भगवान. म्हणून त्या भगवंताची आपल्याला कृपा दृष्टी जास्त आहे. काय कृपा, म्हणून कृपा केलेला आहे. म्हणून आपल्याला काय व्हायला लागते, भक्त व्हायला लागतं. भक्त म्हणजे कसाला भक्त, एकनिष्ठ भक्त. एकनिष्ठाचे भक्त आले. ते भक्तामध्ये 3 प्रकार आहेत ना, श्रेष्ठ, मध्यम, कनिष्ठ असे. पण त्याच्यात भक्ती केल्याने कोणता भक्ती करा, मागण्याची नाही करावं. मागतात एक आहे ना, तुकाराम महाराज आज दान देगा देवा, पण त्याच्याकरता त्यांना मागितलं नाही, जगा करता मागितलं. जगा करता मागितलेला आहे. म्हणून संत फार उपकारी आहे आणि संत आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून आपल्याला जागा व्हावं लागते, सावध व्हावं लागते. आपण या हिता जो असे जागता, जागणे म्हणजे ओळखणे. काय ओळखणे, आपण केलेले कर्माला ओळखणे. हे शुद्ध आहे की अशुद्ध आहे, हे केल्याने आपल्याला धर्माला जोडते की अधर्माला जोडते. काय कर्म, म्हणून कर्म दिलेला आहे. काय कर्म 2 प्रकारचे आहेत, एक शुद्ध कर्म, एक अशुद्ध कर्म. म्हणून देवाने आपल्याला सात्विक कर्म करण्यासाठी दिलेला आहे, सात्विक शुद्ध कर्म. म्हणून आपोल्या हिता जो असे जागता, मग त्याला दिलेला आहे. आपण जाग झालं, मग आपल्या आई वडिलांना दिलेला आहे धन्यवाद. कोण, तुकाराम महाराज. आपोल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता ते याचे आकार. तुमच्या आई वडिलांना धन्यते दिलेलं आहे. म्हणून तुम्ही कीर्तनाला आले, भजनाला आले, सत्संगाला आले. म्हणून तुमचे आई वडील कसे आहेत, धन्यते दिलेलं आहे. थोडं गोडी वाढतो. काय म्हणतो, आवाज बरोबर येत नाही, आवाज जरा तोंड कमी झाला. नाही तुमचा नाही, माझं सुद्धा. म्हणून थोडा काय तिकडे चालला होता. माझ्या म्हणजे एका गावाले, एका पंढरपूरला गेला होता, एकाना कुंभमेळ्याला गेला होता. त्याची पूजा होती आमच्याकडे. त्याच्या पूजा 2 जागी ते प्रवचन दिलेला. ते काय नाम घेताना ते काय झालं, जास्त झालं सोड. म्हणून आता ते काय म्हणून आपल्याला नरदेह दिलेला आहे भगवंत. तर या नरदेहाची सार्थकता करण्याकरता आपल्याला जागे व्हावं लागते. आणि जागे झालेला त्याचा आई वडिलांना काय दिलेला आहे, धन्यवाद दिलेला आहे. आपण या हिता जो असे जागता, धन्य माता पिता ते याची या. मग आपल्याला ते कशाला सात्विक पाहिजे. कोण पाहिजे, आपल्या कुळाचे दिवा राहाव आपल्याला, म्हणजे उजेड राहाव. तर काय पाहिजे आपल्याला, आपल्या कुळात जन्मलेले कसे असावे, कसे असावे. आपोल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता ते अशा. कुडी कन्या पुत्र होतील जे सात्विक, म्हणजे सात्विक गुणाचे, सात्विक बुद्धीचे झाले ना, ते भगवंताला आनंद होते. कोणाला, भगवंताला. म्हणून आपल्याला नरदेहाची सार्थक करण्याकरता आपल्याला प्रवचन आहे, कीर्तन आहे, सत्संग आहे. पण आपण येत नाही. हे गाव आहे आमचा, समाजाचा अर्धा गाव आहे, पण येत नाही. कशाला येत नाही, आपण म्हणतो जा जरा ऐका, आमचा समाजाचा महाराज आला, 2 गोष्टी काहीतरी सांगतील, ऐका. पण हे ऐकण्याकरता हे कारण काय आहे, काय पाहिजे, श्रावण भक्ती पाहिजे. पण श्रावण हे पुण्यानं होते ना,
पहिल्या भक्ती तेच आहे श्रावण, नंतर कीर्तन आहे, श्रावण कीर्तन, तिसरं आहे स्मरण, चौथा आहे पादसेवन अर्चन, असे 9 पायऱ्या आहेत भक्तीचे, श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन. म्हणजे असा एक एक पायरीतून आपण पुढे जाऊ शकतो, बरी जाऊ शकतो आणि त्याच्यात आपलं काय होईल दर्शन होते. म्हणून दर्शनाकरता पहिले पायरी पाहिजे कोणती श्रवण भक्ती. अद्यासाठी नायर बंधुरीटा दादली धाने बाईक बंद किरको पहिले भक्त सूत्र बतावे के श्रवण भक्ती म्हणजे भगवंतನ कथा केना संतना चरित्र केना भक्तना चरित्र के बताया पुण्य प्राप्ति ಅಂತ ಅದೆಲ್ಲಾಸಿ ಮುಂದೊಂದು ಅವ್ಯವಸ್ಥಿತ ಭಾಗ ಭಗವಂತನ ಸೇರಿದಾಗ पता सीतारो बोला कामून लागा हे देह दिलेला आहे त्याच्या कामाला लागा लागते, नाही लागलं तर तुम्ही ऐका रे काना माझा, तुम्ही ऐका रे काना परमात्मा विषय ऐकत नाही, कथा सत्संगाचे ऐकत नाही, कोणताही चांगला मला तर आपल्या जीवनाचा उद्धार करण्याकरता जे शब्द असते त्याला ऐकत नाही. म्हणून तू ऐका रे काना माझा विठोबाचे गुण, डोळ्याने काय पाहते रूप ते आवडे उदिरे सगळं पाहता लोचन सुखावडे. तुम्ही पहा रे डोळे माझा विठोबाचे काय म्हणतो त्याला, डोळे तुम्ही घ्या रे सुखा माझा विठोबाची. तसं म्हणजे ज्याचा कोण ज्याचा करता दिलेला आहे त्याला कामाला लागलं तर त्याचा सार्थक आहे, नाही तर निरर्थक आहे. कामाला लागा लागते ना, हाताने ताड्या वाजा लागते, डोळ्याने रूप पहा लागते, कानाने भगवंताची कथा ऐकणे म्हणजे पवित्र होणे, पायाने देव
देह दिला देव भजन गोमट हे भजन करण्यासाठी दिला पण भजन करत नाही म्हणून आपण आलो पण आपल्याला कळत नाही देहाची महत्व पुण्य केलेले देव कुठे गेले स्वर्गात गेले त्याला कळते ही लोकचा देह देव इच्छिता ते पाहिजे या देहात आपण आलो पण ते पुण्य केले देव काय म्हणतात मनुष्य जन्माला जावा स्वर्गीचे आम्हाला इच्छिता देवा मृत्यूलोकी स्वर्गीचे आम्हाला इच्छिता देवा स्वर्गात गेलेले देह सुद्धा या देहाची काय करतात आस करू लागले अरे आम्हाला केव्हा मिळेल हो नारायण नामे हो जीवन मुक्त येते नारायणचं भजन करता येते भगवंताचे नाम घेता येते तिथं नाही कुठं तिथं नाही म्हणून ते गेलेले खाली उतरण्यासाठी वरी गेलेले खाली उतरण्यासाठी ते काय करायला लागले आठवण करू लागले मनुष्य देहाला अभाव म्हणून मिळावा म्हणून पण आपल्याला मिळाला पण कळाला नाही कळला तर आपण भजन केलं असतं सत्संग केलं असतं कीर्तन ऐकलं असतं पण आपल्याला कळला नाही म्हणून एका खालियाचे मिसे देव जडी झाले मासे काला करणार तिथे काय खावा तिथे मिळते पण काला खाण्याकरता ते मांस या पाण्यामध्ये काय झाले मासे झाले मासे पण तेथे त्याला काय ते प्रसाद मिळाला नाही कुठं कुठे तो ऐसे नाही इच्छा करू लागले आपण काय करायला लागलो आपण कोणत्या इच्छा करू लागलो घरी जाण्याची पुण्य करण्याची आता हे कुंभमेळा आहे ना चालू आहे आता तिथे काय पुण्य स्नान म्हणजे तिथे जाऊन आंघोळ केलं तर काय मिळतं आपल्याला पुण्य मग येतं काय मिळतं आपल्याला पाप मिळते येथेही पुण्य मिळते ना म्हणून पुण्य करता काय पाहिजे भगवंताचे नाम पाहिजे नाव हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणून नामाने पुण्य होते नामाने पुण्य होते अनेक प्रकारचे पुण्य करू शकतात पण नामाने काय होते पुण्य येते मग हे नाम कुठं आपल्याला मिळते कुठं मिळते म्हणून श्रवण करणे कसं आपल्याला दिलेलं आहे काय श्रवण करावं आता लवकर आठवतो का म्हणून आता सोडणं बरोबर नाही आता तिसरा चरणामध्ये काय दिलेलं आहे गीता भागवत करीत गीता भागवत करीत गीता
भागवत करी सब भागवत करी सब भागवत करी सब भागवत करी सब करी सब गीता भागवत करी गीता भागवत हे काय आहे? ग्रंथ आहे. गीता म्हणजे कृष्णाने अर्जुनाला केलेला बोध आहे. आणि भागवत हे काय आहे? 18 पुराणापैकी भागवत श्रेष्ठ ग्रंथ आहे. म्हणून ते परीक्षित राजाला शुकमुनी सांगितलेला भागवत आहे. हे भागवत आपलं चालूच आहे. आणि गीता म्हणजे भगवत गीता म्हणजे त्याच्यात अर्जुनाला बोध केलेला आहे. सोमुखे आपण सांगितो भक्ती धर्म ज्ञान गीतेमध्ये आहे. म्हणून ते पहिला अध्याय दिलेला आहे विषाद. भगवद्गीतामध्ये पहिला कोणता आहे? विषाद म्हणजे विष म्हणजे ते काय? मोह. मोहात पण झालेलं कोणाला? अर्जुनाला. म्हणून कुरुक्षेत्र जाताना भगवंत काय झाला? काय झाला? अर्जुन मध्ये बसलेला आहे रथामध्ये आणि समोर कोण आहे? श्रीकृष्ण परमात्मा सारथी झालेला आहे. चल तुला मी घेऊन जातो. कुठं? मैदानात जागा. कोणता? युद्धभूमी. ते धर्मयुद्ध आहे. ते कोणतं युद्ध? धर्मयुद्ध. म्हणून धर्मयुद्धामध्ये घेऊन गेलेला या अर्जुनाला मधा सोडला. आता कोणासंग युद्ध करतो बघ पाहून घे. म्हणून तिथं गेल्यावर त्याला काय झाला? नाही इतका 11 अक्षरी कौरवांचा आहे, 7 अक्षरी पांडवांचे आहे. याचाच माझ्यासारखा कोण आहे पहिलवान? त्याचा मी कुस्ती करतो, लढाई करतो. मग इतका 11 अक्षरी सैन्यामध्ये तो केव्हा येशील बघून. म्हणून भगवंताने काय म्हणला? फुकला मंत्र फुकला. सूक्ष्म देह झालेला काय म्हणतो? घोंगरा घोंगरा. मग बघून आला तर काय झाला? त्याला मोह उत्पन्न झाला. हे सगळे माझे गुरु, माझे मामा, माझे भाऊ, हे सगळे याला मारून सनी मी पापाच्या वाटेकडे होतो. मग या राज्य करण्याकरता मारून टाकणं आहे की? मग कशाला याला मारून नाही टाकाव आणि आपण राज्य करावं नाही. म्हणून तसा त्याला मोह उत्पन्न झालेला आहे. म्हणून त्यातून सुरुवात केलेला आहे. काय? गीता उपदेश. विषाद योग, त्याच्यापासून कर्मयोग, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञान कर्मयोग, कर्म संन्यास योग, असे करत करत 18 दिवस बोध केलेला. म्हणून
18 अध्याय आहेत त्याच्यामध्ये आणि 700 श्लोक आहेत कुठं गीतेमध्ये. मग लास्टला गेला पण काय झालं त्याचा मोह नष्ट केलेला आहे. नष्ट मोह स्मृती लब्ध तत्पसाधारण मयचित्त स्थितोस्ति स्कंदे कर्षे वचनम. मोह नष्ट झाल्यावर आता भगवंता मी ओळखलो माझा मोह नष्ट झालेला आहे मला स्मृती आलेला आहे. आता तू जसे सांगतील तसे करणार आहोत. झालं ना मोह नष्ट झाला ना. कोण रे तुझे ती निमित्त कारण आहे. निमित्ताचे धनी केले असे प्राणी निमित्ताचे धनी केला असे प्राणी माझे म्हणून व्यक्त केला म्हणून निमित्त आहे. कोण मारला अर्जुन मारला तू नाही. तू मारला तर ते मरत नाही मी अगोदरच मारून टाकलेला आहोत. म्हणून असा उपदेश केला होता तेव्हा आता काही संदेह नाही. धर धनुष्य बाण धर आणि मारून टाकणार लास्टला. म्हणून हे गीता उपदेश अर्जुनाला नाही आपल्या सगळ्यांनाच उपदेश केलेला आहे. कोणाला आपल्याला. म्हणून अर्जुन कृष्ण अर्जुन संवाद झालेला आहे ते वादामध्ये. आखरीला सांगते आखरीला कृष्ण अर्जुन संवाद आहे. म्हणून गीता घ्राण श्रेष्ठ आहे. त्याचा आपल्याला तुकाराम महाराज काय झालेला आहे श्रावण करा. गीता भागवत घरी ती श्रावण आणि अखंड कुणाचे विठोबाचे. विठोब कोण आहे विठोबा कोण आहे कुठं आहे. म्हणून माझे आयानो माझे भावनो तुम्ही पंढरपूरला एकदा जा. कुठं पंढरपूरला. पंढरपूर काय आहे वैकुंठ पीठ आहे. जीवनामध्ये जिवंत असला तर वैकुंठ आहे. पण म्हणतात मेल्यावर वैकुंठ मेल्यावर नाही जिवंत असताना कोणता वैकुंठ पीठ पंढरपूर. म्हणून पंढरपूर संतांची काय आहे संतांची भूमी संतांचे माहेर आहे. मग आपण माहेरात राहिलो आहात ना. माहेरात नाही जावा चुका लागे करीसी तळमळ तरी पंढरीसी जा एक वेळ आगाच सुखरूप पोहोचे जन्म जन्मशी दुःख विसरते. म्हणून आता सध्या आपल्याला काय कुठे जावा पंढरपूरला. पंढरपूर हे स्थळ जसं म्हणत त्याच्यासारखं कोणतंच नाही. चंद्र भागायचे चंद्रभागा काय आहे आपल्याला पाप धुवून टाकणारी ते माता आहे चंद्रभागा. म्हणून स्नान केल्यावर चंद्रभागा स्नान केल्यावर कोणाचे दर्शन होते आपल्याला अगोदर कोणाचे होते महाराज पुंडलिक कोण आहे भक्तच ना. कोणाची भक्ती केला त्यांना भगवंताचे. भगवंत न केला ना त्यांना आई वडिलांची सेवा करायला. आई वडील म्हणजे हे साक्षात देव आहेत. काय आहे देव आहेत. मातृदेवो पितृदेवो माय बाप
सृष्टीचे मालक तिथं आहे. कुठं? ब्रह्मा विष्णू महेश्वर आहे. विठ्ठल मध्ये आलेला आहे. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव, ला म्हणजे लक्ष्मीकांत महाविष्णू भगवंत. म्हणजे त्याच्या सृष्टीत आले हे विठ्ठल म्हणत आहे ना. मग विठ्ठल किती श्रेष्ठ आणि सोपा आहे. म्हणून विठ्ठलाच्या चरणी आता विठ्ठलाचं दर्शन कुठंच नाही. तसं पंढरपूरले आहे. कोण्या देवामध्ये तुम्ही गेलं तर दोन दर्शन होते. दोन तेवढं. म्हणून पायाचे दर्शन कोणतं होते? ते समाधान आहे. पायाचे दर्शन झाल्यामुळे मनाला काय वाटते? समाधान वाटते. मग इतर जागी इतर क्षेत्रामध्ये केलं काय होते? समाधान होत नाही. का? दुरून दर्शन करावं लागते. काय? दुरून. म्हणून पंढरीचे जारे आलेलं संसार, या संसारात आपण आलेलो. पंढरीचे जारे आलेलं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंगा वाट पाहि व्हा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ मागील परिहार पुढे नाही शीन. झाले दर्शन. म्हणून पंढरपूरला गेलेले आणि त्याच लावतो ना आपण. काय लागतं? हे काय लागे? कोणाचे ट्रेडमार्क दाखवते. काळा बोटूर आलं तर कुठे कोणाचं म्हणतात? पांडुरंगाचं दर्शन केलेलं आहे. पंढरपूर गेलेलं आहे. म्हणून हे काळा काय लावतात? बोटू लावतात. नाही तर दीक्षा घेणार आहेत ते अय्यप्पा दीक्षांत काय असं ड्रेस घालतात अय्यप्पा. म्हणून हे धन्य आहे. कोण? पंढरपूर गेलेले धन्य आहे. पुण्यवान आहे. पैसेवाला जात नाही. पुण्यवान जाऊ शकते. कुठं? पंढरपूर. म्हणून पंढरीचे जारे आलेले संसार. आपण संसारात आलो पण कुठं जावं लागते? पंढरपूरला. म्हणून आपल्याला शिकवण देत संत गीता भागवत करती श्रावण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड खंडन नाही. काय आहे? अखंड आहे ना. हरिनाम. हरिनाम स्वतः अखंड आहे. मग अखंड आपल्यामध्ये काय आहे? आपल्यामध्ये आहे का नाही? मन बुद्ध अहंकार चित्तानि नाहम न च स्वस्थे जीवे न चाखान नेत्रे न च वो भूमिर न तेजो न वायु चिदानंद रूपा शिवोहम. शिवोहम ही आहे. अखंड आहे. आपण झोपला तर चालूच असते ते. म्हणून हे जप आहे. कोणता? हे जप आहे. हे जे चालू असणार हे निघून गेला तर हे वायूचं हे प्राणवायूच आहे ना. पंच प्राणवायूतून हे एक वायूच आहे. हे निघून गेला तर त्याची काय किंमत नाही. किंमत नाही त्याची. इथून गेला तर. मग एक दिवस जाणार. कधी? केव्हा? कसा? एक दिवस आपण जाणार आहोत. म्हणून आपण पतंगासारखा आहोत. पतंगासारखा नाही का? पतंगाचे ते दोर तुटले की कुठे जाऊन पडते की. म्हणून आपल्या आयुष्याची दोरे दिलेलं आहे. भगवंताचं ओढू लागलेलं आहे. आपण वरी जाऊ खाली लावू वरी जाऊ खाली खाली येऊ असा आमचा काय आहे? थाट माट आहे. पण एक दिवस ते तुटून गेला तर आपला थाट कुठं कुठे जाते? कुठे जाते थाट? जिंदगी एक किराया का घर है. एक ना एक दिन बदलना पडेगा. म्हणून हे सुद्धा काय आहे? किरायचं घर आहे. शरीर म्हणजे किरायचं घर आहे. शरीराची होई माती शरीराची होई माती सारी अवधिया में होती हल्की सारे असलवती सारी अवधिया में होती हल्की सारे असलवती
शरीराची ओळवाये शरीराये ओळवाये म्हणून हे शरीर बहुत दुर्लभ आहे, दुर्लभ शरीर आहे. म्हणून या शरीरात आलेलो आपण, पण या शरीराचं आपण काय आहो, मी म्हणतो माझ्या शरीर आहो म्हणते, पण मी शरीर नाही. आता सांगितलं ना, मनोबुद्ध आपण मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, चित्त नाही. मनोबुद्ध अहंकार चित्ताने ना नच श्रोते म्हणजे मी वाचा नाही, सत्य मी ऐकले, मी कान नाही, मी डोळे नाहीत. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी सोहम सोहम आहो. म्हणजे सोहम कुठं मिळतं आपल्याला. म्हणून सद्गुरु जावं लागते हे सोम आणण्या करता. सोम मंत्र देते कोण? सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. म्हणून सद्गुरु कोण आहे? सद्गुरु ते देवाचा देव आहे. म्हणून गुरुविन अनुभव कैसा कडे, तपे विन दैवत दिव्यान प्राप्त, बुजे विन हुईत कोण सांगे. बुद्ध म्हणजे एकांतिक, ते कोण सांगतात? गुरु सांगतात. म्हणून आपण या कर्मभूमीवर आलेलो आहोत. आपल्याला काय करावं लागते मला तर, सार्थक होण्याकरता फक्त एक काय, आपला तो देव एक करून घ्यावा. एक केल्याकरता काय होते? या जीवाची सार्थक होते. हे जीव आणि देह दोन आहेत. हे नाशिवंत आहे, ते अविनाशी आहे. कोणता? मामे वंशी जीव लोके जीवभूत सनातन. सनातन पासून आलेला आहे, जीव आहे. आणि हे आहे कवर आहे, शरीर म्हणजे कवर आहे. म्हणून हे शरीर जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून संतांची संगत करा, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणून आपल्याला जरा बरोबर साऊंड जास्त चांगला बरोबर नाही. आता आमच्या शेवटचे काय संतोष महाराज. आता सेवा, सेवा म्हणजे कोणाची सेवा करा? आई वडिलाची सेवा करा, देशाची, गावाची. तुका म्हणे माझ घडो त्याची सेवा, 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 तुका म्हणे माझ घडो त्याची सेवा. तरी माझ्या गरीबा वार नाही, तरी माझ्या गरीबा
होती देशाची कुणी कन्या पुत्र मोठी देशाची कुणी कन्या पुत्र होती देशाची कोणी कन्या पुत्र होती देशाची कुणी कन्या पुत्र होती याचा हरिक वाटती याचा हरिक गीता भागवत करते श्रवण खंड चिंतन विठोबाचे तुका मने मज घडो त्याची सेवा तरी माझे दैव पार नाही. हे कीर्तन सेवा आजचे पहिल्याची या हरिनाम सप्ताहामध्ये पहिल्याचे दिवस आलेला आहे. आम्ही ते भाग्यवान समजतो म्हणून सेवा घडलेली आज या पवित्र स्थानामध्ये तुका म्हणे घडो त्याचं सेवा घडलीच आहे कीर्तन स्वरूपाने. म्हणून आता वेळ नसले बरोबर माझ्या तब्येत बरोबर नाही त्याचा ना वेळे वाटलं झालेला असेल तरी तो भगवंत माफ करेल. काऊन म्हणता लेकुराचे हित माऊलीची ऐसी कळवळ्याची जाती. म्हणून तसे ते भगवंत आपल्याला काहीतरी वेळ वाटलं झालं असलं तरी त्याला कौतुक वाटते. आई वडील कसं कौतुक वाटतं कौतुक वाटलं असेल तुम्हाला कौतुक वाटलं असेल तरी आता हे सेवा कीर्तन सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला ज्ञानेश्वर